डॉक्टर म्हणाले, "अभिनंदन ताई, आई होणार आहात तुम्ही." हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अचानक माझे हात थरथर कापू लागले आणि माझा श्वास अडकला. कारण माझा नवरा 2 वर्षापूर्वीच गेला होता. मी खुर्चीत बसले, पण मन पूर्ण कोसळलेलं होतं. डॉक्टर काहीतरी सांगत होते, पण मला ऐकूच येत नव्हतं. सासूबाई माझ्याकडे शंकेच्या आणि रागाने पाहत होत्या. त्यांच्या नजरेत विश्वास नव्हता, फक्त आरोप होते. घरी येईपर्यंत आम्ही दोघी एकही शब्द बोललो नाही. घरात शिरताच त्यांनी मला कठोर प्रश्न विचारला, "हे बाळ कुणाचं आहे? सांग." त्यांनी थंड प्रश्न विचारले. मी शांत होते, कारण माझ्याकडे त्यांच्या प्रश्नाचे उत्तरच नव्हते. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण शब्द सर्वांना नव्हते. नमस्कार. ही एक बोधकथा आज सादर करत आहे. ही एक रिअल लाईफवर आधारित स्टोरी आहे. फक्त नावं काल्पनिक घेतली आहेत. मी सुप्रिया. माझं आयुष्य कधी इतकं बदलून जाईल असं वाटलंच नव्हतं. मी एक साधीसुधी मुलगी होते, स्वप्नांनी भरलेली, शांत. माझं कुटुंब साधं पण खूप प्रेमळ होतं. नेहमी आई वडील मला खूप जपायचे आणि समजून घ्यायचे. पण त्यांच्या मनात एकच काळजी होती, ती म्हणजे माझ्या लग्नाची. योग्य मुलगा मिळावा हीच त्यांची एक इच्छा होती. मी मात्र अजून आयुष्य एन्जॉय करायचं ठरवलं होतं. पण घरच्यांसाठी मी होकार द्यायचं असं पण ठरवलं होतं. शेवटी शेवटी एक दिवस आईने मला सांगितलं, "पाहुणे येणार आहेत तुझ्यासाठी. मुलगा आणि त्याचे आई वडील भेटायला येणार आहेत म्हणे." आणि ते येणार पण होते. माझं मन थोडं घाबरलं, पण आणि थोडं उत्सुक पण झालं होतं. मी आरशात स्वतःकडे पाहून तयारी करत होते. माझं मन थोडं घाबरलं आणि उत्सुक तर झालं होतं. मी आरशात स्वतःकडे पाहत तयारी करत होते. पहिल्यांदाच आयुष्यात असा प्रसंग माझ्यासमोर होता. मी हळूच हॉलमध्ये गेले आणि खाली बसले, ते पण शांत. तेव्हाच माझी नजर त्यांच्यावर पडली आणि थांबली. तोच होता संदीप, माझ्या आयुष्यात येणारा माणूस. तो एकदम शांत दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं. जणू तो खूप काही सांगू इच्छित होता, पण थांबला होता. त्याने हलकसं हसून माझ्याकडे पाहिलं आणि मी खूप लाजले. त्याच्या घरच्यांनी नेहमीचेच प्रश्न विचारायला सुरुवात केली. काय काम करतो? माझ्या घरच्यांनी तसे प्रश्न त्याला विचारले आणि त्यांनी सुद्धा. किती पगार आहे? सगळं चांगलं होतं का? सगळं चाललं आहे, होतंच चांगलं. पण माझं लक्ष फक्त त्यांच्या नजरेवर होतं. त्या क्षणी थोड्या वेळात आम्हाला दोघांना एकटं बोलायला पाठवलं. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं आणि हात थरथरत होते. तो म्हणाला तो मला म्हणाला, "तुला जबरदस्तीने तर लग्न नाही ना करायला सांगितलेलं?" आणि मी हसून म्हणाले, "नाही." पण मनात प्रश्न होते अनेक. तो म्हणाला, "मला साधं आयुष्य हवं आहे. खूप अपेक्षा नाहीत माझ्या तुझ्यासोबत. प्रामाणिकपणे जगायचं आहे. फक्त फक्त आणि फक्त त्याच्या एका या वाक्याने माझं मन जिंकलं होतं. तो शब्द म्हणजे प्रामाणिकपणा. मी त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच होकार दिला. त्या दिवसानंतर आमचं नातं ठरलं आणि सगळे आनंदी झाले. घरात लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती. हळूहळू मी आणि संदीप फोनवर बोलायला लागलो. रोज रात्री तासनतास आम्ही एकमेकांशी बोलायचो. तो मला त्याच्या स्वप्नाबद्दल सांगायचा आणि हसायचा. कधी कधी तर तो खूप शांत व्हायचा, अचानक शांत व्हायचा आणि विषय बदलायचा. मी विचारलं तर तो म्हणायचा, "काही नाही, तसं काहीच पण नाही." पण मला असं वाटायचं की तो काहीतरी लपवत आहे माझ्यापासून. एकदा त्याने अचानक विचारलं, "तू माझ्यावर विश्वास ठेवशील का?" मी लगेच हो म्हणाले, कारण मला त्याच्यावर प्रेम होतं ना. लग्नाचा दिवस जवळ येत होता आणि उत्साह तर खूपच वाढला होता. घरात पाहुणे येऊ लागले होते आणि सगळं घर कसं गजबजलं होतं. माझ्या मैत्रिणी पण मला चिडवत होत्या आणि मी लाजत होते.
संदीपचा फोन आला आणि त्याचा आवाज थोडा गंभीर होता. तो म्हणाला, लग्नानंतर काही झालं तरी माझ्यावर विश्वास ठेव. पण आता मी थोडी गोंधळले आणि तरी पण मी हसून हो म्हणाले. पुन्हा एकदा त्याच्या त्या वाक्याचा अर्थ मला तेव्हा कळाला नव्हता, पण नंतर त्याचाच विचार मला त्रास देणार होता. लग्नाचा दिवस आला आणि सगळं स्वप्नांसारखं वाटत होतं मला पण. मंडप सजला होता. दिवे, फुले आणि सगळीकडे सगळीकडे नुसता आनंदच आनंद होता. मी नवरीच्या वेशात बसले होते आणि डोळ्यात पाणी होतं. संदीप माझ्यासमोर उभा होता आणि हसत होता. आमचे हात एकमेकांच्या हातात आले आणि वचन दिलं. सुखात दुःखात एकत्र राहायचं वचन घेतलं होतं आम्ही. त्या क्षणी मला वाटलं माझं आयुष्य पूर्ण झालं आहे आता. पण खरं आयुष्य तर तेव्हाच सुरू झालं होतं. हळूहळू लग्नानंतरचे दिवस खूप छान आणि आनंदात जात होते. आमचं आम्ही छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधत होतो. रोज सकाळचा चहा, संध्याकाळचे फिरणे आणि आमच्या गप्पा चालायच्या. संदीप माझी खूप काळजी घ्यायचा आणि मला हसायलाच लावायचा तो नेहमी. पण कधी कधी तो अचानक चिंतेत पडलेला मला दिसायचा. फोन आला की तो बाहेर जाऊन हळू आवाजात बोलायचा. मी विचारलं तर तो म्हणायचा, ऑफिसचा प्रेशर आहे. पण मी त्याच्यावर विश्वास ठेवून विषय तिथेच थांबवायची. त्याला जास्त ताण देतच नव्हते. पण एकदा रात्री उशिराने फोन वाजला आणि मी जागी झाले. त्याचा फोन वाजला आणि मी जागी झाले. तो घाबरलेला दिसत होता आणि लगेच बाहेर गेला. मी खिडकीतून पाहिलं तर तो कोणाशी तरी भांडत होता जोरात. त्याचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत नव्हता, पण राग होता त्याच्या मनामध्ये. तो बोलताना सुद्धा रागातच बोलत होता. तो आता आत आला तेव्हा त्याने मला काहीच सांगितलं नाही, पण त्या रात्री माझ्या मनात पहिल्यांदा शंका आली. तो खरंच सगळं सांगतोय की काहीतरी लपवतोय माझ्यापासून? प्रेम हे आंधळं असतं ना. आणि मग मी पुन्हा गप्प राहिले. हळूहळू त्याचं वागणं बदलायला लागलं होतं. घराबाहेरून राहू लागला होता तो. शांत झाला होता. मी विचारलं तर तो टाळायचा आणि विषय बदलायचा. एक दिवस त्याने अचानक सांगितलं, मला थोडं काम आहे बाहेर काहीतरी. काही दिवस बाहेर जावे लागेल. तू काळजी करू नकोस. मी येतो. मी पण हो म्हणाले, पण मनात अस्वस्थता वाढत होती. तो निघून गेला आणि घर पुन्हा शांत झालं. मला काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव होत होती. काही दिवसांनी तो परत आला, पण तो वेगळाच वाटत होता. त्याच्या डोळ्यात भीती होती आणि चेहऱ्यावर ताण होता. मी विचारलं तर तो हसून टाळायचा नेहमीच. एक पण दिवस अचानक तो खूप प्रेमाने बोलू लागला. तो म्हणाला, काहीतरी झालं तरी माफ करशील ना मला? मी आश्चर्यचकित झाले आणि विचारलं, असं का बोलतायस तुम्ही? पण तो काही बोललाच नाही. फक्त मला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत एक भीती होती जी मला समजली नाही. आणि मग तो काळा दिवस आला ज्याने सगळं बदललं. अचानक फोन आला आणि मला सांगितलं, अपघात झाला आहे. मी हॉस्पिटलमध्ये धावत गेले आणि सगळं संपलं होतं. सगळ्यांनी सांगितलं, संदीप आता या जगात नाही. मी कोसळले. माझं आयुष्य अंधारात गेलं. त्या दिवसानंतर मी फक्त जगत होते, पण जगत नव्हते. मला कधीच वाटलं नव्हतं की मी फक्त सुरुवातच आहे. ही फक्त सुरुवातच आहे आणि पुढे अजून खूप मोठं सत्य माझी वाट पाहत आहे म्हणून.
दिवस असेच उलटत गेले. एका दिवशी माझ्या खूप पोटात दुखायला लागलं, म्हणून मी आणि सासूबाई जवळच्या दवाखान्यात गेलो. आणि अचानक डॉक्टर म्हणाले, अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. हे ऐकून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. अचानक माझे हात थरथर कापू लागले आणि श्वास अडकला. गुदमरल्यासारखं झालं, कारण माझा नवरा 2 वर्षापूर्वीच गेला होता. मी तशीच खुर्चीत बसले, पण मन पूर्ण कोसळलेलं होतं. डॉक्टर काहीतरी सांगत होते, पण मला ते ऐकू येतच नव्हतं. सासूबाई माझ्याकडे शंकेने आणि रागाने पाहत होत्या. त्यांच्या नजरेत विश्वास नव्हता, फक्त आरोप होते माझ्याकडे बघण्याचे. घरी येईपर्यंत आम्ही दोघी एकही शब्द बोललो नाही. घरात शिरताच त्यांनी मला कठोर प्रश्न विचारला. हे बाळ कुणाचं आहे, सांग लवकर. त्या प्रश्नांनी मी थंड झाले आणि विचारात पडले. मी शांत होते, कारण उत्तर माझ्याकडे नव्हतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण शब्द नव्हते. मी स्वतःलाच विचारत होते, हे कसं शक्य आहे म्हणून. मी विचारात पडले होते आणि मला ती काळ रात्र आठवली. ती भयानक रात्र माझ्या आयुष्यात आली होती. पावसाळ्याची रात्र होती ती. बाहेर जोरात पाऊस होता. सासूबाई गावाला गेल्या होत्या. मी एकटी होते. अचानक लाईट गेली आणि घरात अंधार बुडाले होते. घर अंधारात बुडाले होते. मी मेणबत्ती लावली, पण मनात भीती वाढली. तेव्हाच दारात टकटक झाली आणि मी घाबरले. कोण आहे, मी विचारलं. आवाज आला, लाईटमन आहे. मी दार उघडलं आणि तो माणूस आत आला. त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण नजर विचित्र होती. तो घरात फिरत होता आणि मला अस्वस्थ वाटत होतं. त्याने विचारलं, तुम्ही इथे एकट्याच राहता का? मी घाबरून खोटं बोलले. सासूबाई आहेत इथे. तो हलकासा हसला आणि मला अजून भीती वाटली. आणि अचानक मला चक्कर यायला लागली आणि माझे डोळे मिटले. मी काही बोलूच शकले नाही आणि सगळा अंधार झाला. सकाळी उठले तेव्हा घर अस्ताव्यस्त दिसत होतं सगळं. पोटात दुखत होतं आणि खूप आग होत होती सर्व अंगाची. दार उघड होतं आणि मला काही आठवतही नव्हतं. मी तो प्रसंग विसरण्याचा प्रयत्न केला होता, पण आज डॉक्टरांनी सगळं परत समोर आणलं. मी ठरवलं, आता या सत्याचा शोधच घ्यायचा आहे. वीज कार्यालयात जाऊन मी चौकशी केली होती. त्यांनी सांगितलं त्या दिवशी कुणालाही पाठवलं नव्हतं. हे ऐकून तर माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. मी शेजाऱ्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं, संशयास्पद माणूस सांगितला. आता मला समजलं, त्या रात्री काहीतरी चुकीचं घडलं. मी धैर्य करून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. इन्स्पेक्टर कदम यांनी तपास सुरू केला. लगेच सीसीटीव्ही मध्ये एक संशयित माणूस दिसत होता. त्यांनी काही दिवसांनी तो पकडला गेला. त्याचं नाव होतं राघव. कोर्टात केस सुरू झाली आणि सगळे उपस्थित होते. आणि आता राघव म्हणाला, मी एकटा नाही या सगळ्यात. सगळे थबकले आणि माझं हृदय जोरात धडधडलं. त्याने सांगितलं, मला माहिती कोणीतरी दिली होती. सगळ्यांचे डोळे आता सासूबाईंकडे वळले आणि मी पुन्हा हादरले. त्या त्या रडायला लागल्या आणि चूक मान्य केली. पण अजून मोठा धक्का बाकी होतं. पुढं पुढं राघवने फोटो दाखवला आणि मी पुन्हा थरथरले. त्या फोटोमध्ये संदीप जिवंत दिसत होता. मी जोरात ओरडून म्हणाले, हे खोटं आहे. पण सत्य काही वेगळंच होतं. तपासात समजलं की संदीपने मृत्यूचा खोटा दाखला होता. त्याच्यावर कर्ज होतं आणि तो पळून गेला होता. राघव आणि संदीप एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. संदीपनेच संदीपनेच घराची माहिती त्याला दिली होती. माझा विश्वास पूर्णपणे तुटला आणि मी खाली कोसळले. पण अजून एक भयानक सत्य
सत्य उघड झालं. त्या रात्री संदीप सुद्धा घरात उपस्थित होता. हे ऐकून माझं सगळं जग कोसळून पडलं. पुरावे स्पष्ट होते आणि सत्य नाकारता येत नव्हतं. पोलिसांनी संदीपला पकडलं आणि तो समोर आला. कोर्टात तर सगळे शांत होतं. मी संदीपकडे पाहत होते. डोळ्यात राग, मनात वेदना आणि हजारो प्रश्न. का केलंस असं? का का केलंस असं? मी असं थरथरत्या आवाजात विचारलं. काही क्षण तो शांत राहिला, पण हळूहळू बोलायला लागला. माझ्यावर खूप कर्ज होतं, तो म्हणाला. मी चुकीच्या लोकांकडून पैसे घेतले होते आणि ते लोक खूप धोकादायक होते. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं. तो पुढे म्हणाला, जर मी पैसे परत दिले नाहीत तर ते मला मारणार होते आणि तुलाही सोडणार नव्हते. तेव्हा मी खूप थबकले. मग मी विचारलं. तो म्हणाला, मग मी एक प्लॅन केला. मी माझा मृत्यू खोटा दाखवला, जेणेकरून इन्शुरन्सचे पैसे मिळतील आणि ते लोक मला शोधू शकणार नाहीत. माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले. मी खूप खचले त्या टायमिंगला, ज्या टायमिंगला संदीप असा बोलला. मला एका आयुष्याच्या वेगळ्याच वळणावर आणून उभं केलं होतं या क्षणाने. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते, पण मी अजून एक प्रश्न माझ्याकडे होता. मग त्या रात्री मी विचारलं. तो खाली मान घालून म्हणाला, मी तुला सुरक्षित ठेवायचं ठरवलं होतं, पण मी तुला सुरक्षित ठेवायचं ठरवलं होतं पण पण मी चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. तो पुढे म्हणाला. राघव माझ्या ओळखीचा होता. मी फक्त त्याला घरावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, पण त्याने सगळं बिघडवलं. आणि मी खूप जोरात ओरडले, तू मला का नाही सांगितलंस आधी? तो डोळ्यात पाणी आणून म्हणाला, कारण मी तुला घाबरवू इच्छित नव्हतो. तू मला हवी होतीस, तू माझी होतीस. मला वाटलं होतं की मी सगळं एकटाच सांभाळू शकेल. आणि तो म्हणजे संदीप असं बोलताना शांत झाला आणि मग शेवटचं वाक्य म्हणाला, पण मी माझ्या एका चुकीमुळे सगळं आयुष्य तुझं उद्ध्वस्त केलं आणि बदलूनच टाकलं. तर यातून काय बोध मिळाला हे तुम्ही सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे. तर अशीच एखादी बोधकथा हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.